पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। सो आज मी चालली आहे एका खास ठिकाणी, म्हणजे माझं आवडतं ठिकाण आहे की जिथून मी नेहमी माझ्या गार्डनचे प्लांट्स खरेदी करत असते। तर मला नेहमी प्रश्न येतच असतात की तू नक्की कुठून प्लांट्स आणते आणि कुठे मिळतात हे। सो म्हटलं आज तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाऊया आणि आज आपल्या सोबत आहे संतोष। हॅलो। सो चला जाऊया मग आपण। तर आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या एका मोठ्या नर्सरीमध्ये। ही नर्सरी पुणे मुंबई हायवेच्या जवळ वाकडमध्ये आहे आणि तिचं नाव आहे एन्चॅन्टेड गार्डन। चला तर मग बघूया नर्सरीमध्ये काय काय आहे। चला। खूप साऱ्या व्हरायटीचे झाडं तुम्हाला बघायला मिळतील। मेन म्हणजे त्याची नावं आणि प्राइस लिहिलेली आहे। याचं नाव आहे पेप्रिमोया रेनड्रॉप आणि रेनड्रॉप असं नाव आहे कारण याची पानं बघितली का तुम्ही? ही अशी पावसाचं पाणी पडतं थेंब तसे वाटतंय, खूप छान वाटतंय हे। मनी प्लांट्सची पण खूप सारी व्हरायटी इथे बघायला मिळते आणि हँगिंग मनी प्लांट्स तर घरामध्ये लावायला खूपच सुंदर दिसतात। किती मस्त कलरचं असं पिंक कलरचं पेस्टल पिंक कलरचं प्लांट आहे, सिगोनियम, आणि फक्त 35 रुपयाला आहे। खूप छान आहे। आणि हा अजून एक मनी प्लांटचाच प्रकार आहे, याला म्हणतात एन्जॉय मनी प्लांट आणि हा 180 रुपयाला आहे हँगिंग पॉट। ही खोटी वाटतायत ना पानं, पण किती सुंदर आहे हे झाड। याचं नाव आहे ॲग्लोनिमा आणि हे 360 रुपयाला आहे। झीझी प्लांट्सची खूप व्हरायटी दिसते आपल्याला, आणि व्हरायटी नाही म्हणत मी, खूप सारी झाडं दिसत आहेत झीझीची आणि अगदी छोट्या पॉटपासून मोठ्या पॉटपर्यंत आहेत। आणि हे वन ऑफ माय फेवरेट इंडोर प्लांट आहे। याच्यामध्ये साधारण प्राईस 750, म्हणजे आता या साईजचे आहे ते 750 आणि छोट्या साईजमध्ये 200-100 रुपयामध्ये तुम्हाला मिळतील। हे रबर प्लांट आहे आणि चांगली हाईट आहे आणि याची किंमत आहे 520 रुपये, म्हणजे बाहेरच्या नर्सरीच्या मानाने इथे खूपच व्यवस्थित किंमत आहे। हे आहे एरेका पाम। हे घरामध्ये इंटिरियर्समध्ये यूज केलं जातं आणि हे एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवलं तर ती जागा एकदम सुंदर दिसायला लागते आणि साधारण याची किंमत आहे 160-140। सो हे खूप छान दिसतं आणि एअर प्युरिफायर आहे। जसं की मी म्हटलं इथे मनी प्लांटचे खूप व्हरायटी बघायला मिळतात। त्यातलंच एक माझं फेवरेट आहे मार्बल क्वीन मनी प्लांट। खूप सुंदर दिसतं ते। जे पान खाण्याचे शौकीन आहेत त्यांनी हे प्लांट नक्की घेऊन जावं घरी। याचं नाव आहे कलकत्ता पान, मराठीत आपण याला नागिणीचा वेल असंही म्हणतो। अजून एक मनी प्लांटचा प्रकार म्हणजे गोल्डन मनी प्लांट। त्याची पानं इतकी गोल्डन आणि फ्रेश ग्रीन दिसतात, घरामध्ये तो एक फ्रेश लुक ॲड करतात। हे मोठ्या मोठ्या आकाराचे जे झाडं दिसत आहेत त्याचं नाव आहे मॉन्स्टेरा। त्याची पानाला अशी जाळी जाळी असते आणि हे इंडोर प्लांट्स आहेत आणि खूप सुंदर दिसतात। हे आहे फिग प्लांट। सध्या पिंटरेस्ट आणि इंस्टाग्रामच्या फोटोजमध्ये तुम्हाला हे सगळीकडे दिसतंय आणि ह्याचं शास्त्रीय नाव आहे फिकस लॅरेटा। बापरे, खूपच अवघड नाव आहे। तर या झाडाचं नाव खूपच सोपं आहे, काय ड्रॅसेना सोडा, तुम्हीच वाचा त्या झाडाचं नाव काय येते। हे केळीचं पान नाहीये, या झाडाचं नाव आहे बर्ड ऑफ पॅराडाईज। किती सुंदर नाव आहे ना या झाडाचं। आणि हे सध्या जर तुम्ही बघितलं पिंटरेस्ट आणि इंस्टाग्रामवरती जे फोटोज असतात घराचे त्यामध्ये हे झाड तुम्हाला नक्की बघायला मिळेल। आणि साधारण या साईजच्या झाडाची किंमत आहे 1750।
या नर्सरीचं वैशिष्ट्य असं की इथे खूप साऱ्या व्हरायटीची झाडं तुम्हाला बघायला मिळतीलच, पण इथे त्यांनी झाडं इतके छान प्रकारे अरेंज केलेली तुम्हाला बघायला मिळतील. इथे फुलांचीही तुम्हाला झाडं बघायला मिळतील. हे जरबेरा आहे आणि याचं प्राइस आहे 55 रुपये. अरेंजमेंट केलेली आहे सिटिंगसाठी. आणि हा इवे वाईनचा हा वेल आहे आणि तो असा मस्त खाली आलाय, खूप सुंदर वाटतंय. सिक्युलेंट्सच्या सुद्धा तुम्हाला इथे खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील. जवळजवळ निम्म्या किमतीत, म्हणजे बाहेर आपल्या नर्सरीमध्ये जेवढ्या किमतीला मिळतील त्याच्यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला इथे सिक्युलेंट्सच्या व्हरायटी बघायला मिळतील. बरं, हे खोटे वाटत आहेत प्लॅस्टिकचे, किती सुंदर आहेत हे सुद्धा. हे निवडुंगा आहेत आणि याला मस्त फुलं आली आहेत. किती सुंदर दिसतंय हे, खाली अशी काटेरी आणि वरती फूल. हा यांचा आउटडोर सेक्शन आहे नर्सरीचा. आपण मगाशी बघितला तो इंडोर सेक्शन होता, हा आउटडोर सेक्शन आहे. इथे लँडस्केपिंग आणि मोठ्या मोठ्या आकाराची झाडं इथे तुम्हाला बघायला मिळतील. इथे बोन्साय आणि फुलांचे खूप झाडं आहेत. नर्सरीचा हा जो सेक्शन आहे इथे तुम्हाला प्लांटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतील, जसं काही प्लांटर्समध्ये सिरामिक पॉट्स, प्लॅस्टिक पॉट्स, मातीचे पॉट्स असे खूप सारे मिळतील. इथे माती, खत आणि जे जे तुम्हाला गार्डनसाठी लागणार आहे ते सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील. तर मी नेहमीप्रमाणे इथून खूप साऱ्या झाडांची शॉपिंग केलेली आहे. मी इथून नर्सरीमधनं जेव्हा झाडं नेते आणि त्यांची काळजी मी कशी घेते या रिलेटेड काही टिप्स तुम्हाला पाहिजे असेल तर त्या रिलेटेड मी व्हिडिओज घेऊन येईल, तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी ग्रेटफुल आर्टला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तसंच मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायलाही विसरू नका. असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.